माझं नाव ॲडव्होकेट पद्मभूषण पांडुरंग परतवाग। आज जे आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत ते भारतीय दलित कोब्राचा 31वा वर्धापन दिन निमित्त आपण जमलेलो आहोत। आणि आज आपण मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली वया पुस्तकांचं वाटप तसंच अल्पोपार शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे। आणि हे जे कार्य आहे ते 31 वर्षापासून अहोरात्र आपले अशोक भाऊ बोर्डे हे करत आलेले आहेत। आणि भारतीय दलित कोब्रा ही संघटना आहे ती खरोखर गोरगरिबांसाठी जे झालेले अन्याय अत्याचार आहे ते दूर करण्यासाठी अहोरात्र आपले अशोक भाऊ बोर्डे तसेच सागर भाऊ बोर्डे, आनंद भाऊ बोर्डे व सर्व टीम ही अहोरात्र कार्यरत करत असतानाच शालेय विद्यार्थ्यांकडे ही त्यांचं लक्ष आहे। आणि प्रत्येक आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन साजरे करण्यात आलेले आहेत ते शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रत्येक वर्षी वया पेन पुस्तकाची वाटप केलेले आहे, त्यांना अल्पोपार देण्यात आलेले आहे। या सर्व या संघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे राबवण्यात आलेले उपक्रम जर बघितले तर खरंच सर्वांच्या हितासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्व कार्य करण्यात आलेले आहे। आणि आज मी एवढं सांगू इच्छितो की या मोठ्या प्रमाणात आज रोजी जे आहे शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचे वाटप करून त्यांचा अल्पोपार देऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद। आज भारतीय दलित कोब्रा नेते कोब्राचे आणि भाई विवेक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय दलित कोब्रा 31वा वर्धापन दिनानिमित्त सर्वात प्रथम मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज मराठवाडा विभागामध्ये भरपूर ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आलेले आहे। आणि याच्यासोबत आम्ही भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी जाऊन आज 31वा वर्धापन दिनानिमित्त भरपूर ठिकाणी शाखा ओपनिंग करण्यात आलेले आहे। आज 200 ते 250 डझन वया पुस्तके इथे दलित कोब्रा कार्यालयापाशी वाटप करण्यात आलेले आहे। आता युवा नेता म्हणून पक्ष संघटनेत वाढत आहात, भावी काळामध्ये काही योजना संघटना वाढवण्यासाठी? आता भारतीय दलित कोब्राला 31 वर्ष पूर्ण झाले। तसेच भारतीय दलित कोब्राचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांनी 31 वर्षापासूनच गोरगरीब दलितांना अन्याय अत्याचार थांबला पाहिजे असे हर टाइम ते भूमिका घेत असतात। आणि आता वेगवेगळा प्रश्न असा होता का बऱ्याच आंबेडकरी संघटना आहे परंतु ते एकमेकांना मध्ये नाही, त्याच्यामुळे समाजाचं नुकसान झालं। तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करण्यात आले? मी आज सर्व आंबेडकरी जनताला व कार्यकर्त्यांना एकच सांगतो, आज आपल्याला खरंच एका निळ्या झेंड्याखाली याची फार आवश्यकता झाली आहे। तर मी आंबेडकरी जनताला व पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले सर्व पक्ष बाजूला ठेवून आज एका निळ्या झेंड्याखाली येऊन सगळ्यांनी आंबेडकरी जनतेने आज आपलं काम पूर्ण केलं पाहिजे। सागर बोर्डे, दलित कोब्रा जिल्हा अध्यक्ष। भारतीय दलित कोब्रा संघटनेचा 31वा वर्धापन दिवस आहे। त्या निमित्तानं आज शालेय साहित्य गोरगरीब मुलांना वाटप करण्यात आलेलं आहे। परत मिठाई सुद्धा वाटप करण्यात आलेली आहे। प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे। आणि आज वर्धापन दिवसासोबतच भारतीय दलित कोब्रा संघटनेचे प्रमुख भाई कोब्रा राजे यांचाही आज वाढदिवस आहे। तर त्यांना सर्व भारतीय दलित कोब्रा संघटनेतर्फे वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो। आणि त्यांच्या हाताने त्यांच्या आशीर्वादाने असेच कार्यक्रम आम्ही अजून राबवत राहणार आहे प्रत्येक वर्षाला। मी सुनीता चव्हाण, भारतीय दलित कोब्रा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष।